वहिनीसा काय हो, ओटी काढून ठेवताय? हो. कुठे प्रतापगडच्या आई भवानीची ओटी भरताय? नाही, आई शिरकाईची. असं म्हणजे ओटी भरताना सुद्धा झुकतं माप माहेरच्याच देवीला. बत्ताशीबाई, तुम्ही काय आम्हाला बोलायला ऐकणार आहात का? अहो आम्ही सुद्धा तेच करतो. आता देवीला साकडं घाला. आमचे दादासाहेब तुमची स्वारी सिंहासनावर बसणार, त्यांचा राज्याभिषेक होणार. मग अशा वेळी अनेक गोष्टी घडत राहतीलच. हो तर त्याची काळजी आहेच. आणि आता घरभेद्यांच्या कारवायांना ऊत येईल. अफवा पसरवल्या जातील, कागाळ्या सांगितल्या जातील, छुपे वार होतील. काही जण फुले टाकणारी असतात तर काही जण टाळ्या वाजवणारे. पण त्यात निंदा करणारे लोक असतातच. आणि तोंडावर गोड बोलणारे पण मागून कडू. आणि लोकांना बघवत नाही हो. आमच्या दादासाहेबांची चढती कमान आहे. बुऱ्हाणपुरावर हल्ला म्हणजे येत्या काळात आमचे दादासाहेब काय करू शकतात, त्यांच्यात केवढी उमेद आहे हेच दिसून येतं. त्यांना कोणाची दृष्ट लागू नये म्हणून तुम्ही देवीला साकडं घाला. साकडं घालायला आम्ही तयार आहोत, पण सोबत आमचे हे नकोत का? अहो येतील की. आहेत कुठे दादासाहेब? गड उतार झाले, काहीही न सांगता. हा अंगरखा उत्तम आहे शिंपी बुवा. जी. यावरून नवीन अंगरखा बेता हेच माप. बर, पण छातीत एक तसू ढिला सोडतो. नको, हेच माप. आणि हे बघा, 2 जरीबुंदीचे अंगरखे, 2 रंगीत, गोफाचे आणि 2 बंदाचे तातडीने शिवून द्या. जी पंत. आणि तो पगडबंद येणार होता, तो का नाही आला? हा? त्याला जाताना आमचा निरोप द्या. बर. ठीक. मोठीच तयारी चाललेली दिसतीये. मोठी म्हणजे आता हा म्हणता राज्याभिषेक होईल, पुन्हा आमच्यावर कारभाराची जबाबदारी येईल. मग सुरनेस जाता येता रुबाबदार नको का दिसायला? मी काय म्हणते, अगोदर चिंतू नका. म्हणजे मंचकार होण्याच्या वेळी तुम्हाला मिळालं होतं का काही? हो, तेव्हा कोणालाच काही मिळालं नव्हतं, पण ते आता मिळणार. ऐका माझं, नका बाशिंग बांधून बसू. तुम्ही काय किरकोळ समजता की काय आम्हाला? पेरणी अगोदर कापणीचा मुहूर्त काढणारा मी. पण पेरणीसाठी बियाणं चांगलं नको का? आपलं बियाणं डागाळलेलं आहे. कावेरी, शुभ बोला जरा. मी शुभच बोलते आणि सत्यही बोलते. शांततेने घ्या. आता शांतता नाही, आता घाई ही करायलाच पाहिजे. हे पटलं, ऐकलं का पंत? हे पटलं बरं का? पटतंय ना? तुम्हाला पटतंय हो, पण आमचं हे कलंत्र यांना कुठे पटतंय? जा आता सरबत घेऊन या. पंत, अहो समारंभाची जोरदार तयारी सुरू आहे. पण तुम्ही गाफील नाही ना? नाही, चारी बाजूनी नाड्या आवळायचं काम सुरू आहे. आता फक्त आणखी एक खुंटी बळकट करावी लागणार. राजमातोश्री. बरोबर, त्यांना भेटायचं. पण परवानगी मिळेल का? नाही म्हणजे म्हटलं तरी अजून नजर कैद आहे त्यांना, फक्त न जाणवणारी. वय शंभूराजांचं बारीक लक्ष आहे. राजमातोश्री आणि बाळराजेंवर. म्हणूनच म्हटलं मी, परवानगी मिळेल ना? मिळाली तरी उत्तम, नाही मिळाली तरी उत्तम. मातोश्री, राज्याभिषेकाच्या निमंत्रणाची यादी एकदा बघून घेता का? अहो, यादी तुम्हीच तयार केली आहे ना, मग बघण्याची काय गरज? हा फक्त कोणी चुकायला नको. म्हणजे पै पाहुणे, सरदार, मावळे,
गावांनाही निमंत्रणं द्या. जी. आणि यात महत्वाची निमंत्रणं म्हणजे सिंदखेड राजा, फलटण, मकरनपूर, बंगळूर, शृंगारपूर, तळबीड, सिंद, उमरठ, निगडे मोसे, वाई, भुईंज आणि हो मातोश्री, तुम्ही सांगताय ते आलंय सगळं, पण तरीही तुम्ही एकदा. बरं बरं असू द्या, ठेवून द्या, आम्ही सवडीनं पाहू. राजमातोश्री, आनाजी पंत भेटीसाठी आलेत, परवानगी मागतायत. अनाजी पंत इथे? पाठवून द्या. जी. माफी असावी, राजमातोश्रींना भेटायचं होतं. त्यासाठी परवानगी घ्यायला तुमच्या महाली गेलो होतो, पण तिथे समजलं आपण इथे आहात, म्हणून इकडे आलो. आमची परवानगी? परवानगी राजांचीच घ्यायची होती, पण ते गड उतार झाले, म्हणून कुलमुखत्यार या नात्याने आपली परवानगी घ्यायला आलो. आपणास विनंती आहे. ठीक आहे, आपण बोलू शकता. सुनबाई कशाला? पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे. बिलकुल नाही. उद्या अर्थाचे अनर्थ होतील. आम्ही एकटे बोलणार नाही. सुनबाई तुम्ही थांबा. तसंही चालेल, आपण थांबा राणी साहेब. पण आम्हाला विषयाची परीक्षा बघायचीच नाही. आत्ता कुठे मळप सरलंय, पुन्हा संशयाच्या फेऱ्यात आम्हाला सापडायचं नाही. मातोश्री, संशयाचा फेरा काही नव्हता आणि यापुढेही नसणार. तुम्ही बघितलंत ना, वेदमूर्ती बाकरे शास्त्रींना स्वारींनी जे पत्र लिहिलंय त्यात त्यांनी म्हटलंय, आमच्या मातोश्रींचं हृदय स्फटिकासारखं निर्मळ आहे. स्वारींचा, आमचा आणि तुमचाही दिल साफ आहे. त्यामुळे चिंतेची बाब नाही. आपण निश्चिंतपणाने बोलू शकता. आम्हाला आज्ञा असावी. राजमातोश्री, राजमातोश्री, तुम्ही आम्हाला कधी काळी टाळाल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता बाकीची लांबड नको, बोला. राजमातोश्री, आम्ही खरोखरच गुन्हेगार आहोत का हो? मी जे काही केले त्यात माझा स्वार्थ किती होता? मी बाळराजेंच्याच हिताचा विचार करत होतो ना. आम्ही तुमचे काम इमानाने केले आणि बेईमान म्हणून प्रसिद्धी पावलो. पंत, तुम्ही तर आमच्याशी बोलायलाही तयार नाहीत. केवढे प्रयत्न केले बोलायचे, भेटायचे, पण तुम्ही दाद घेतली नाहीत. आपण राजमातोश्री झालात, राजवरखी वस्त्र तुमच्या अंगावर, आणि आम्ही अपमाने धनी झालो, लोखंडाच्या बेड्या हातात. झाल्या गोष्टी आता उगाळत बसू नका. नाही उगाळणार, पण त्यासाठी तुम्ही रदबदली करायला पाहिजे आमची. आम्ही कितीही केलं तरी तुमच्या पक्षाची माणसं. आम्हाला सांभाळणं, राखणं हे तुमचं काम. तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून, आणि हे झालंच पाहिजे. हा इशारा आहे का विनंती? विनंतीच राजमातोश्री, आम्ही विनंतीच करणार. आमचं एवढंच म्हणणं आहे
की बाळराजेंच्या मागे उभे राहणाऱ्यांना काही ना काहीतरी मिळावं. शंभू राजांवर तशा प्रकारे आम्ही सगळीकडूनच दबाव आणणार. सगळीकडून म्हणजे? सगळीकडूनच. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. येतो मी. मुजरा. तुम्ही अनाजी पंतांना का परवानगी दिली थोरल्या मातोश्रींना भेटण्यासाठी? बताशीबाई, आमचं ऐकून तरी घ्या. काय ऐकायचं? एवढं रामायण महाभारत घडून गेलेलं असताना सुद्धा का पुन्हा चव घ्यायची त्या गोष्टीची? आणि अनाजी पंत म्हणजे विश्वास राखण्यासारखी परिस्थिती आहे का? राणूबाई, सोनबाई काय सांगतायत ते आधी ऐकून तर घ्या. अनाजी पंत आमच्याकडे आले होते परवानगीसाठी, पण आम्ही थोरल्या मातोश्रींकडे. मग तिथे आले ते भेटीची परवानगी मागू लागले. मातोश्री, आम्ही नाही कसं म्हणणार त्यांना? तसंच म्हणायचं, सांगायचं होतं ठणकावून. असं नाही म्हणतायत. काही आदब असतो, वडीलधारीपणा असतो. आणि राजांनी पंतांना बैठकीसाठीही बोलावलं होतं. आम्हाला सुद्धा त्याच गोष्टीची काळजी आहे. तिकडे दादासाहेब भोळ्या सांभासारखे वागतात आणि इकडे तुम्ही भीड राखत बसता. मग वचक राहील का कोणाचाच? राणूबाई, केवढा दंगा घालताय तुम्ही? आमचा ऐकाल का? बोला. थोरल्या बाईसाहेब राजमाता आहेत आणि त्यांना सगळ्या गोष्टी कळून चुकल्या. सगळं मान्य आहे आम्हाला, पण आऊसाहेब, आमचे आबासाहेब काय म्हणायचे माहितीये? विस्तवाला कधी गवताने झाकून ठेवू नये. तुमचं म्हणणं अगदीच योग्य आहे, पण नका काळजी करू, काही होणार नाही. आणि हो बताशीबाई, राजे आल्यानंतर आम्ही शृंगारपुरी निघणार आहोत. ऐकलं का? पंत आलं. पंत आले, पण हात हलवत आले माघारी. म्हणजे म्हणजे काय? मोहीम यशस्वी झाली नाही. आ? काय सांगता? हो, आम्ही एवढं सांगितलं, पण काही उपयोग झाला नाही. थोडीही कणाव दया आली नाही राजमातोश्रींना. झटकलं त्यांनी मला. असू दे, हाही एक अनुभव. आश्चर्य आहे, राजमातोश्रींनी दखल घेतली नाही आणि तरी तुम्ही एवढे शांत कसे? तेच की, एवढं निर्धास्त कसं बसलात तुम्ही? आम्ही गप्प आहोत म्हणजे निर्धास्त आहोत हे कोणी सांगितलं? म्हणजे कापणीचा मुहूर्त काढला वाटतं अगोदरच. पेरणी कापणीचा आता राहू द्या हो हिरोजी फर्जन. आम्ही एका ठिकाणी तर जाळं लावलंय, दुसऱ्या ठिकाणी फास टाकलाय, तिसऱ्या ठिकाणी तर पिंजराच ठेवलाय. पंत, एवढ्या तयारीत असल्यावर कालवा करायचा नसतो. संधीची वाट बघायची असते. सावज केव्हा उठेल तिकडे ध्यान द्यायचं. पण सावज उठणार? उठलं तरी फसणार का? शंका आहे? फसणारच. मी तर सर्व बाजूने प्रयत्न करतोय. साम दाम दंड भेद. साम मध्यस्थी कोणाला घातले? जय जय रघुवीर समर्थ. या राम राम. सज्जनगडावरून समर्थांनी पत्र पाठवलंय राजांसाठी.
आपण केलेली स्वराज्य सेवा ही सर्वांना ठाऊक आहे. म्हणून आपण ज्यांना आपलं दुःख सांगितलंय ते सगळे मान्यवर महंत शंभू राजांना हे सांगणार. असं होईल खात्री आहे तुम्हाला? खात्री तर आहेच. बघा आता. अहो असं झालं तर कपिला षष्ठीचाच योग म्हणायचा. तो योग आहे आपल्या नशिबी. म्हणून आता थोडी कळ काढा, सगळं ठीक होईल. शंभूराजे आपल्याला टाळणार नाही हे खात्रीशीर. झालं का आवरून? मग ठरल्याप्रमाणे आई शिरकाईची ओटी भरा, निमंत्रण द्या तिला. मग निमंत्रणाची पान सुपारी मान्यवरांना रवाना करता येईल. जी मातोश्री. मातोश्री, आपल्याकडे आहे की आई भवानी? तिथे निमंत्रण दिलं असतं तरी चाललं असतं, पण पहिलं माहेर ना. जाऊ द्या हो, देवीकडे काहीतरी बोलले असतील सुनबाई. मातोश्री, समर्थ रामदास स्वामींचं पत्र आलंय राजांना सज्जनगडाहून. समर्थांचं पत्र? पहिल्यांदाच आलंय असं पत्र. काय असेल? एक पत्र आमच्या आबासाहेबांना आलं होतं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. काय झालं? वैनिसा, काही नाही. मजकुरात काही उणत तर नाही ना? उणं म्हणजे मातोश्री, खडे बोल वाटतोय हा मजकूर. आबासाहेब जसे होते तसे वागावे असं लिहिलंय. उपदेश तर केला नाही ना? मातोश्री, उपदेशच आहे. राणी साहेब, काय झालं? काही नाही. मग तुम्ही अशा उदास का, तेही माहेरी जाताना? पत्र आलंय सज्जनगडावरून. राणी साहेब, अहो सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट, आणि तरी तुम्ही उदास. बघू, अहो समर्थांसारख्या थोर संतांना आमच्याविषयी 2 शब्द लिहावेत हे भाग्यच आहे आमचं. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी. काही उग्रस्थिती सोडा, काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता परावी लागावी अंतर्यामी. उग्रस्थिती म्हणजे मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती घ्यावे, सुखी करून सोडावे कामाकडे. हे कारभाऱ्यांबद्दल लिहिलंय. मागील अपराध माफ करून त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्या असं म्हणतात. त्यांना सुखी करून सोडावं असं म्हणतात समर्थ. कसं आहे, पण समर्थांच्या श्लोकात कारभारी कुठून आले?
कसे आले आणि का आले याचाच अर्थ आपले कारभारी नक्कीच समर्थांच्या किंवा त्यांच्या कोणातरी शिष्याच्या कानाला लागले असणार. त्या थोर संताला आमच्याबद्दल उलट सुलट सांगून काहीतरी कागाळ्या केल्या असणार. त्याशिवाय हे शक्य नाही. समर्थांकडून शिफारस पत्र आणावं एवढी मजल गेली कारभाऱ्यांची. तातडीनं सदर बोलवा.